Hello viewers, this is Prajakta, editor Newsband. Today with us we have a dynamic leader from Navi Mumbai. He has built his reputation with committed public service and community welfare. We welcome निशांत भगत. नमस्ते. तुम्हाला आतापर्यंत खूप अवॉर्ड्स भेटलेले आहेत तुमच्या कन्सिस्टंट पब्लिक सर्व्हिसमुळे. त्या अवॉर्ड्सबद्दल आम्हाला थोडं सांगा. कोविडसारखा विषय आपल्या सर्वांच्या जीवनात जो आला त्या पिरियडमध्ये अनेक असे काही उपक्रम की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या रुग्णाला, तिथल्या राहणाऱ्या पब्लिकला आणि त्या सोसायटीला मदत होत गेली. जसं आर्सेनिक अल्बम 30 जी आयुर्वेदिक गोळी होती, ही शासनाने मान्य केलेली गोळी होती. ती त्या रोगावर किती प्रतिकारशक्ती दाखवणार होती हे इम्पॉर्टंट नव्हतं, तर त्या गोळीमुळं त्या घरापर्यंत पोचून एक आधार जो आमच्या माध्यमातून भेटला किंवा त्या नागरिकांना असं वाटलं की आमच्यासाठी पण कोणीतरी आहे, ते आम्ही घरोघरी एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा वाटलेलं होतं. त्यासोबतच प्रत्येक सोसायटीच्या आतमध्ये एंट्री करताना जी थर्मल गन जी होती, ज्याचं टेम्परेचर आपण चेक करू शकतो, अशी टेम्परेचर मशीन प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही आमच्या माध्यमातून ती दिलेली होती. त्याचनंतर जशी जशी ऑक्सिजन सिलेंडरची गरज वाढत गेली आणि त्यावेळेला बेड भेटत नव्हते, रुग्णांना ॲडमिट करण्यासाठी लाईन लागत होती, अशा वेळेला त्यांच्या घरीच ऑक्सिजन सिलेंडर कसं उपलब्ध करून देता येईल, अशा काही उपक्रम अंतर्गत ज्यांनी ऑब्झर्व केलं असे पुरस्कार, हे जवळजवळ 21 पुरस्कार त्या दरम्यान भेटले. त्याचे सर्टिफिकेट भेटले, त्याची ट्रॉफीज भेटली आणि त्या पद्धतीनं सन्मानित करण्यात आलं. सर, तुम्हाला एका चांगल्या राजकीय फॅमिलीचा बॅकग्राऊंड लाभलेला आहे, तर हे काम करत असताना पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला इन्स्पिरेशन कोण होतं? आईबाबांच्या ऑलरेडी शिकवण होतीच आणि त्यातल्या त्यात माझे काका म्हणजेच आपल्या शहराचे उपमहापौर दशरथ भगत यांचं राजकीय क्षेत्रामध्ये 2000 साली ते नगरसेवक झाले. योगायोगानंतर माझे मित्र आमदार सत्यजित तांबे ह्यांच्या कामाची पद्धत पण मी बघितली. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका आणि त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये कसं काम करायचं, ग्रामीण भागामध्ये कसं काम करायचं, हे त्यांच्याकडनं मला शिकता आलं. संघटनेमध्ये कसं आपण संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे, म्हणजे प्रशासनाचा अनुभव हा जर मला दशरथ भगत साहेबांकडनं भेटला असेल, तर संघटनेतला अनुभव हा सत्यजित तांबेंकडनं भेटला. आणि मी आता आदरणीय नाईक साहेबांना बघतोय, म्हणजे आपल्या राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांची भाषण करण्याची स्टाईल, आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक जीवनामध्ये अशा ह्या सर्वांचाच, म्हणजे मी ज्यांची नावं घेतली, मग क्रिकेट असेल, माझे आईबाबा असतील, काका दशरथ भगत असतील, माझे मित्र सत्यजित तांबे असतील, आणि ह्या शहराचे शिल्पकार, राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांना बघून खऱ्या अर्थानं माझा हा सामाजिक जीवन बऱ्यापैकी सध्या तरी चालू आहे. सर, सध्या सगळीचकडे अर्बन सेंटर्समध्ये सगळ्यात मोठा इश्यू आहे AQI. ठीक आहे, तर नवी मुंबईमधल्या AQIसाठी तुम्ही काही मेजर्स आखलेले आहेत का? A, B तुमच्या म्हणजे सानपाडाच वॉर्डमध्ये अंडरपासविषयी खूप प्रॉब्लेम चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, अंडरपास एक बांधायचं आहे, त्याच्यासाठी 440 झाडं तोडली जातात आहे. लोकांची कंप्लेंट आहे की ही झाडं तोडू नका, त्याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर पण बांधलं पाहिजे. तुम्ही ह्या प्रॉब्लेमकडे कसं बघतात? मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला विकास करायचा आहे त्या विकासाच्या ठिकाणी शेवटी माणूस मेला तर परत त्या माणसाला परत जन्म देता येणार नाही, पण झाड जर समजा त्या ठिकाणी आपण शिफ्ट केला, दुसरीकडे लावला, तो परत वाढू शकतो, जगू शकतो. ही टेक्नॉलॉजी सगळ्यात जास्त भारतामध्ये वापरली जाते. आणि म्हणून अंडरपासच्या विषयासंदर्भात त्या ठिकाणी जर समजा काही 400 झाडं जर समजा त्या ठिकाणी तोडण्यासाठीची परवानगी देत असताना त्याला कंडिशन टाकलेली आहे की जर समजा तुम्ही तिथं 400 झाडं शिफ्ट करावी लागतील, त्याच्या बदल्यात तुम्हाला अजून एक्स्ट्रा झाडं, जवळजवळ एका झाडाच्या पाठीमागे 100 झाडं लावायची आहेत. हा नियम आहे. नियमाला अनुसरून त्या ठेकेदाराने तिथली झाडं काढणं आणि त्याच्यानंतर ती झाडं काढून फेकणं नाही, तर ती झाडं परत कुठंतरी परत नव्याने लावणं, आणि त्या बदल्यात एखादं झाड समजा मेला किंवा कापला गेला तर त्या ठिकाणी परत त्याच्या एका झाडाच्या बदल्यात 100 झाडं लावायचं कंडिशन त्याला टाकण्यात आलेली आहे. आणि म्हणून
जो वायू प्रदूषणाचा विषय आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी काही विषय असे आहेत की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देवनारमध्ये जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यातला जो वायू वायू प्रदूषण आपल्या शहरामध्ये होतं, म्हणजे सानपाडा, नेरूल, वाशी या भागामध्ये त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून ते कंट्रोल करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला पत्र दिला जाईल की सदर वायू प्रदूषण हे तुमच्या डम्पिंग ग्राउंडमुळे आमच्या शहरामध्ये येतोय, तर ते कंट्रोल करण्याची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे. याबाबत पत्र हा मुंबई महापालिकेला दिला जाईल. ह्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नाईक साहेबांच्या आदेशाने सुरंगीची जी झाडे आहेत ज्याच्यामध्ये चांगला सुगंध येतो, ती सुगंधीची झाडं ही सुरंगी त्या झाडाचं नाव आहे, त्याच्यातनं चांगले फुलांचा सुगंध आपल्या शहराला मिळावा आणि म्हणून जास्तीत जास्त झाडं ही आपल्या शहरामध्ये कशी लागतील त्यासाठी एका वॉर्डातनं सुरुवात करायची आणि त्याचा टार्गेट हा प्रत्येक नगरसेवकाला कसा देता येईल आणि प्रत्येक ठिकाणी ती सुरुंगीची झाडं कशी लागतील. म्हणजे जसं आज नवी मुंबईमध्ये एंट्री केल्यानंतर फ्लेमिंगो दिसतात, तसं नवी मुंबई शहरात एंट्री केल्यानंतर सुरुंगीची झाडं दिसतील आणि तो सुगंध यायला सुरुवात झाला म्हणजे नवी मुंबईमध्ये आलो, प्रवेश केल्यानंतर तसं त्यांना भासलं पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन हे आदरणीय लोकनेते नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. युवा नेता आहात त्यामुळे शहरातले इतर युवा पण तुमच्याकडे खूप अपेक्षाने बघतात. स्किल डेव्हलपमेंट हा आजचा मोठा विषय आहे युवांसाठी, रोजगारा पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यासाठी तुमची काही योजना आहेत का नवी मुंबई महानगरपालिका? MMRDAचा काहीतरी प्रोग्राम झालेला होता, त्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं होतं की आपल्याकडे डेटा सेंटरसाठी जवळजवळ 700 एकर जागा ही उपलब्ध होईल आणि त्याच्या माध्यमातून युवकांना नोकरी मिळून जाईल. त्यासोबतच गुगलला 22 एकर जागा दिलेली आहे आणि म्हणून महानगरपालिकेचा एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी आपल्याला युवकांना काउन्सिलिंग करण्यासाठी, म्हणजे त्यांना आपल्याला काही करून स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर तयार करून त्यांना त्या नोकरी मिळवण्यासाठी त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार तिथं त्यांच्यात स्किल कसं तयार होईल त्याच्यासाठी काउन्सिलिंग कशी करता येईल. आणि म्हणून सागरजी नाईक साहेब ऑलरेडी ह्या विषयावर काम करत आहेत. संजीवजी नाईक साहेब यांनी स्वतःची यंत्रणा त्या ठिकाणी लावलेली आहेत. संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करण्यासाठी ऑलरेडी जॉब फेअर वगैरे भरवले जातात. आणि म्हणून मग आता जॉब फेअरमध्ये येण्या अगोदर जसं त्यांना पहिले त्याच्यामध्ये स्किल असली पाहिजे आणि म्हणून त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार एक स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांचं सेंटर कसं उभारता येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि मग त्यांना तिथं नोकरी कशी मिळेल त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं योगदान कसं असेल. आणि त्यासाठी सागरजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महापौर सुजाता पाटील मॅडम यांच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारून त्या ठिकाणी त्यांना संधी कशी प्राप्त होईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. थँक्यू निशांत सर. तर निशांत सरांनी आपल्याला विस्तृत माहिती दिली आहे, कुठच्या स्कीम्सवरती ते काम करत आहे आणि ह्यापुढे सुद्धा ते आमच्या स्टुडिओमध्ये येऊन NMMCची जी काही योजना आहे त्याच्यावरती नक्की बोलणं करतील.